नमस्कार, वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण अगदी तोंडाला पाणी सुटेल, लहानांपासून मोठ्यांना प्रचंड आवडणारा आज आपण मस्त असा आंबट तिखट गोड कैरीची चटणी बनवणार आहोत। बरेच लोक याला मेथांबा सुद्धा म्हणतात। एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मस्त इथे बाजारामध्ये भरपूर असे कैऱ्या आलेले आहे आणि या कैऱ्यांचा आज आपण मस्त असा चटपटीत आंबट तिखट गोड कैरीची चटणी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहे। आता या 2 कैऱ्यांचा आपल्याला सर्वप्रथम साल काढून घ्यायची। असं साल काढून घेतल्याने मग आपली जी कैरीची चटणी आहे ती पटकन शिजते। तर सर्वप्रथम इथे मी कैरीचा जे मागचा भाग आहे तो चाकूने कट करून घेतलेला आणि तुमच्याकडे जर असं कटर असेल तर अशा कटरच्या साहाय्याने किंवा मग चाकूच्या साहाय्याने तुम्ही अशा पद्धतीने संपूर्ण कैरीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। तर इथे मी दोघेही कैरीची साल काढून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहे। तर तुम्हाला इथे कैरी हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता। जर तुम्हाला उभे काप करायचे असेल तर त्या पद्धतीने सुद्धा कट करू शकता किंवा मग मी जे अशा छोटे छोटे कट करून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने कट केले तरीही चालेल। तुम्ही इथे साल नाही काढून घेतली तरी चालेल। जर साल नाही काढली तर मग कैरीची जी चटणी आहे ते शिजायला थोडासा वेळ लागतो। इथे मी साल काढून हे अशा पद्धतीने संपूर्ण कैऱ्याच्या मस्त अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहे। आता ह्या फोडी आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या। तर इथे मी एक मिक्सिंग बोल घेतला, त्यामध्ये आज संपूर्ण कैरीच्या फोडी घातलेल्या। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे। तर इथे मी सुरुवातीला थोडंसं यामध्ये हळद घालते, त्यानंतर अर्धा चम्मच इथे आपल्याला धना पावडर घालायची, त्यानंतर 1 चम्मच इथे मी मिरची पावडर घालते, थोडंसं म्हणजे चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं। तुमच्याकडे जर जिरा पावडर असेल तर ते घातलं तरी चालेल। 1 चम्मच यामध्ये मी तेल घालते। आता हे संपूर्ण मसाले आपल्याला मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहे। म्हणजे ही मसाले आपण यामध्ये घातलेले आहे ते संपूर्ण फोडीला आपल्याला लावून घ्यायचे आहे। तर इथे आपले संपूर्ण मसाले लावून झालेले आहे। तर ह्या अशा फोडी तुम्ही अशा जरी खाल्ल्या तरीही चालेल, अशा सुद्धा ह्या जेवणासोबत खायला खूप छान लागतात। आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला, त्यामध्ये आपल्याला 1 पडी तेल घालायचं। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच इथे मी मोहरी घेतलेली आहे ते आपल्याला यामध्ये घालायच्या। अर्धा चम्मच इथे आपल्याला जिरं घालायचं, त्यानंतर अर्धा चम्मच इथे मी शोभ घेतलेली आहे ते आपण यामध्ये घालूया। शोभ घातल्यानंतर थोडेसे इथे मी मेथीदाणे घेतलेले आहे ते मी यामध्ये घालते आणि थोडंसं इथे आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे। आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला अगदी कमी आचेवर मस्त असे परतून घ्यायचे आहे। छान असे खमंग परतून घेतल्यानंतर कैरीच्या फोडींना आपण जो मसाला लावून घेतलेला आहे त्या संपूर्ण फोडी आता आपल्याला यामध्ये घालायच्या आहे। तर इथे मी मसाला लावून घेतलेल्या संपूर्ण फोडी टाकून घेते आणि मस्त हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता यावर मी झाकण ठेवते आणि 2 मिनिट अगदी कमी आचेवर हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही। पाणी न घालता आज आपण ही चटणी बनवणार आहोत। असं पाणी न घालता बनवल्याने ही चटणी अगदी 8 ते 15 दिवस आरामात टिकतं, अजिबात खराब होत नाही। यावर मी झाकण ठेवते आणि 2 मिनिट हे इथे कमी आचेवर वाफवून घेते। तर तुम्ही बघू शकता 2 मिनिटांनंतर मस्त इथे आपली कैरी छान अशी वाफवून झालेली आहे। आता यामध्ये आपण गूळ घालूया। इथे मी 1 वाटी किसून घेतलेला गूळ घालते। तुम्ही या जागी अर्धी वाटी साखर आणि थोडासा गूळ जरी घातला तरी चालेल। तर इथे मी 1 वाटी गूळ घालते। गूळ घातल्यानंतर परत मी हे एकदा मस्त असं मिक्स करून घेते आणि मिक्स करून घेतल्यानंतर हे आता आपल्याला परत 2 ते 3 मिनिट वाफवून घ्यायचं आहे। तर यावर मी झाकण ठेवते आणि झाकण ठेवून कमी आचेवरती 2 ते 3 मिनिट इथे मी वाफवून घेते। अगदी 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान असा गूळ विरघळलेला आहे, मस्त त्याचा पाक झालेला आहे। आता या पाकातच ही कैरी इथे आपल्याला शिजवून घ्यायची आहे। याची आपण साल काढून घेतलेली, त्यामुळे याला अजिबात जास्त वेळ लागत नाही। अगदी 2 ते 3 मिनिटात हे छान अशी वाफवून झालेली आहे। तर 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपली कैरी वाफवून झालेली आहे, छान इथे शिजलेली आहे। तर या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे। तर मस्त इथे आपला चवदार मैथांबा किंवा मग कैरीची आंबट तिखट गोड चटणी तयार झालेली आहे। यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, पाणी न घालता ही आपण चटणी बनवलेली आहे, त्यामुळे ती 8 ते 15 दिवस अजिबात खराब होत नाही, छान अशी 8-15 दिवस टिकते। तर मस्त इथे आपली चटपटीत आंबट तिखट गोड चटणी तयार झालेली आहे। बऱ्याच वेळा जेवताना असं चटपटीत जर सोबतीला असेल तर 2 घास नक्कीच शिल्लक जातील। तर अशा पद्धतीने ह्या उन्हाळ्यामध्ये असा कैरीचा मेथांबा किंवा मग कैरीची अशी चटपटीत चटणी एकदा नक्की बनवून बघा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही आत्तापर्यंत वर्षास किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर चला भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय।